नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अबोली शिवांगीला विचारत असते, शिवांगी तू खरंच काही केलेलं नाही आहेस ना? तेव्हा शिवांगी म्हणत असते, अबोली तुला सुद्धा माझ्यावरती संशय आहे का की मीच काहीतरी केले म्हणून? तेव्हा इकडे खरी गुन्हेगार मी आहे असं तुला वाटते की काय? तेव्हा अबोली म्हणत असते, नाही असं नाही आहे, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण तू सुद्धा माझ्यापासून काही लपवू नकोस. कधीही काही गोष्टी विचारलेल्या कधीही चांगले असतात, बरोबर ना? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, शिवांगी तो मुलगा किती वर्षाचा होता जो तुला निरोप घेऊन आला होता हे सांगायला तुला कुणीतरी बाहेर बोलावले? तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, तो मुलगा 10-11 वर्षांचा होता. तेव्हा अबोली म्हणते, तू त्या मुलाला ओळखू शकतेस का? तेव्हा शिवांगी म्हणते, हो मी त्या मुलाला ओळखू शकते आणि कदाचित तो मुलगा आपल्याला हे सुद्धा सांगू शकतो की त्याला कुणी पाठवलं होतं मला बोलावायला, आणि ज्याने कुणी त्या मुलाला मला बोलवायला पाठवलं असेल तो खरा मेन सूत्रधार नसेल ना या सगळ्या गोष्टींचा? तेव्हा इकडे अबोली म्हणते की असं होऊ शकतं, आपण तो मुलगा सापडतोय का ते बघूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, किचनमध्ये रमा काम करत असते. तेवढ्यातच तिथे राघू येते आणि म्हणत असते, आई माझं काहीतरी पार्सल आलं आहे ना, कुठे आहे माझं पार्सल? तेव्हा रमा म्हणते, मला नाही माहिती, मी नाही ठेवलं आहे. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, राघू तुला आता तरी कळलं असेल ना गं, तो मुलगा किती वाईट प्रवृत्तीचा आहे, अगं किती विक्षिप्त आहे हे तुला आत्तापर्यंत कळलंच असेल, बरोबर ना? तेव्हा इथे राघू म्हणते, हो मला कळलं आहे. आणि ती जात असताना इथे आता रमा म्हणत असते, हे बघ राघू, मला असं वाटतंय की तू क्रिशला डिवोर्स देऊ नकोस, त्याला सोडू नकोस तू, कारण क्रिशसारखा मुलगा तुला शोधूनसुद्धा सापडणार नाही आहे. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, आई तो मुलगा विक्षिप्त आहे म्हणून मी क्रिशचा विचार करणार नाही. माझ्यामध्ये आणि क्रिशमध्ये खूपच जास्त दरी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे आता मी आणि क्रिश आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकत नाही. मला त्याच्याबरोबर राहायचंच नाही आहे, असं राघू म्हणते. त्यानंतर अबोली शिवांगीला भेटून आलेली असते. आल्या आल्या इथे ती खूपच जास्त उदास असते. तेव्हा अंकुश तिला पाणी प्यायला देतो आणि तिला विचारतो की काय झालं, झालं का तुझं बोलणं त्या मुलीबरोबर, शिवांगीबरोबर? हे बघ अबोली, मला माहिती आहे ती शिवांगीच खरी गुन्हेगार आहे. ती तुझ्याबरोबर गोड गोड बोलते, तुझ्याबरोबर खोटं बोलते, पर खरी गुन्हेगार तीच आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, नाही सर, मी शिवांगीजवळ बोलले, ती मला तेच तेच सांगते जे तिने मला आधी सांगितले. ती माझ्याबरोबर खोटं बोलते असं मला नाही वाटत आहे सर. हे बघा, कुणीतरी ना शिवांगीला या प्रकरणामध्ये फसवण्याचा विनाकारण प्रयत्न करते. शिवांगीची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे सर. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली ती मुलगी तुझ्याजवळ खोटं बोलते, अगं तिला रंगेहात पकडले. आता तूच मला सांग, त्या मुलीला तू जेव्हापासून विचारतेस ती तुला तेच सांगते, पण ती निर्दोष आहे असा तुला एकतरी पुरावा मिळाला आहे का? तुझ्याकडे एकतरी पुरावा आहे का? तेव्हा इथे अबोली म्हणते, सर तुम्हीच मला सांगा, कधीकधी आपल्याकडे पुरावे नसतात पण आपण गुन्हेगार असतो का? एकदा तुम्हाला कुणीतरी खुनाच्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न करत होतं, तुम्हाला सुद्धा असंच वाटत होतं की तुम्ही गुन्हेगार आहात, पण माझा विश्वास ठाम होता ना सर. मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही गुन्हेगार नाही आणि मी तुम्हाला निर्दोष सिद्ध केलं होतं. आता परशूच्या वेळेला सर, परशूच्या वेळेला सगळे पुरावे त्याच्या विरोधात होते. त्याच्या बायकोने सुद्धा साक्ष दिली होती की परशूनेच त्या सावकाराचा खून केला आहे. पण तसं नव्हतं ना सर, परशू बिचारा निर्दोष होता. सावकाराचा खून कुणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने केला होता आणि मी त्या व्यक्तीला शोधून काढलं होतं आणि परशूला निर्दोष सिद्ध केलं होतं ना सर. मला खरंच असं वाटतंय मनापासून की शिवांगी खोटं बोलत नाही आहे. शिवांगी असं का करेल सर? मला माहिती आहे तिला कुणीतरी या सगळ्या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतंय. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, हे बघ, मी तुझ्या विरोधात नाही अबोली, पण मी खरंच तुला सांगतोय ह्या वेळेला तुझा अंदाज चुकतोय. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, सर कधीकधी आपल्याला पुरावे समोर दिसत असतात, पण प्रत्यक्षरित्या आपल्याला जे दिसत असतं तेच खरं असतं असं नसतं ना सर. अप्रत्यक्षरित्यासुद्धा काही गोष्टी या खऱ्या असतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मला असं वाटते की आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.
तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली हे सगळं मी तुला जे रिक्रिएट करून दाखवलं की कशा पद्धतीने इथे गोष्टी घडल्या असतील, शिवांगी कशी खोटं बोलते, हे सगळं मी तुला का सांगितलं मी तुझ्या विरोधात आहे म्हणून का? नाही अबोली, अगं तू माझी बायको आहेस आणि इनडायरेक्टली मी तुझी मदतच करण्याचा प्रयत्न करतोय. मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू ह्या गोष्टीकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघ. तू तुझा वेळ वाया घालवण्यापेक्षा इथे शिवांगी तुझ्याबरोबर कशी खोटं बोलते हे मला तुला दाखवून द्यायचं होतं. तेव्हा इकडे आता शिवांगी ही खरी गुन्हेगार आहे असं अंकुशचं म्हणणं असतं. तेव्हा अबोली म्हणत असते, सर प्लीज तुम्ही माझं ऐका सर. मी माझ्या पद्धतीने ही केस लढते आणि ज्या क्षणी मला कळेल ना की खरी गुन्हेगार ही शिवांगी आहे त्या क्षणी ही केस मी सोडून देईन सर. पण जोपर्यंत माझं मन मला सांगते की नाही शिवांगी निर्दोष आहे, ती खरी गुन्हेगार नाही आहे, तोपर्यंत मी तिला गुन्हेगार मानणार नाही सर. आणि तोपर्यंत मी तिला निर्दोष सिद्ध करण्याचे सुद्धा प्रयत्न करणार. पण ज्या क्षणी तुमची टीमसुद्धा ठोस पुरावे आणून देईल की नाही शिवांगीच खरी गुन्हेगार आहे, तीच खरी सिरियल किलर आहे, तोपर्यंत मी तिला गुन्हेगार मानणार नाही सर. आणि प्लीज सर तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. तुमचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, पण मला ही केस माझ्या पद्धतीने लढू द्या सर. तेव्हा अबोली म्हणत असते, सर तुम्हाला माहिती आहे शिवांगी म्हणत होती की जो मुलगा तिला निरोप द्यायला आला होता तो 10-11 वर्षांचा होता आणि तो मुलगा आहे ना त्या समृद्धीच्या लग्नामध्ये आला होता. तिथे शिवांगी बसलेली असताना त्यानेच निरोप दिला होता की तुला कुणीतरी बाहेर बोलावलंय. तेव्हा शिवांगी म्हणत होती जर तो मुलगा आपल्याला सापडला तर कदाचित खरा मेन सूत्रधार कोण आहे तो सुद्धा आपल्याला समजेल, तो आपल्या लक्षात येईल. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की अबोली खरंच असं तुला वाटतंय का? हे बघ मला असं वाटतंय की शिवांगी खोटं बोलते, पण जर तुझा विश्वास एवढा ठाम आहे तर माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे अबोली. तू माझी बायको आहेस, मी काय तुझ्या विरोधात नाही आहे. अगं तू जिंकावी, तुझी बाजू खरी व्हावी हेच तर मला वाटतंय. पण तू विश्वास ठेवून एखाद्या चुकीच्या माणसाची केस घ्यावी असं मला खरंच वाटत नाही आहे. तुला जर असं वाटत असेल की तो मुलगा आपल्याला सापडला तर कदाचित खरा गुन्हेगारसुद्धा आपल्याला लवकरच मिळेल, तर मी आताच त्या मुलीच्या वडिलांना फोन करतो समृद्धीच्या आणि त्यांना विचारतो की त्यांना काही 10-11 वर्षाच्या मुलाबद्दल माहिती आहे का ते मी विचारून घेतो. तेव्हा इकडे अंकुशने आता समृद्धीच्या वडिलांना फोन केलेला असतो. तेव्हा इकडे तिचे वडील फोन उचलतात. अंकुश म्हणतो की नमस्कार, मी विरार पोलीस स्टेशनमधून अंकुश शिंदे बोलतोय, मला थोडीशी माहिती हवी होती. तेव्हा इकडे समृद्धीचे वडील म्हणत असतात, सर आता तुम्हाला काय माहिती हवी आहे? मी सगळी माहिती दीपशिका मॅडम यांना वारंवार दिलेली आहे. आता मला तेच तेच सांगायचं नाही आहे सर. अहो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझी मुलगी समृद्धी हिचं लग्न झाल्यानंतर तिची खूपच जास्त क्रूररित्या म्हणजे खूपच जास्त वाईटरित्या तिची इकडे हत्या करण्यात आलेली आहे. क्रूरता माणसामध्ये किती असावी, तर इकडे माझ्या मुलीचा खूपच जास्त क्रूररित्या इथे हत्या केल्यानंतर माझी मुलगी आता माझ्याजवळ नाही आहे, ती आता निघून गेली आहे. आणि आता तुमच्या बायकोने त्या शिवांगीला जी गुन्हेगार आहे तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिची केस घेतली आहे. आता तुम्हीच मला सांगा अंकुश सर, एका बाजूला माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची टीम काम करते, तर दुसऱ्याच बाजूला तुमची बायको त्या गुन्हेगार शिवांगीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिची केस लढते. याला काय अर्थ आहे? म्हणून मला आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इथे आता सहकार्य करायचं नाही आहे. माझी मुलगी तर आता निघून गेली, तिला न्यायसुद्धा मिळतोय की नाही मला माहिती नाही, पण मी आता एवढीच अपेक्षा ठेवली आहे की काही करून माझ्या मुलीला न्याय हा मिळायलाच हवा. पण तुमच्याकडून आता काही अपेक्षा मी सुद्धा करत नाही आहे. त्यानंतर इथे अंकुश म्हणत असतो, सर प्लीज प्लीज आम्हाला त्यासाठीच थोडीशी माहिती हवी आहे. तुमच्या इथे समृद्धीच्या लग्नामध्ये तुमचे काही असे नातेवाईक आले होते का? त्यांची मुलं 10-11 वर्षांची होती. प्लीज प्लीज जर तुम्ही आम्हाला हे सांगितलं तर कदाचित खरा गुन्हेगार कोण आहे ज्याने तुमच्या मुलीला मारलं आहे तो सुद्धा आपल्याला मिळू शकतो. तेव्हा इकडे आता समृद्धीचे वडील म्हणत असतात की नाही नाही, मला आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती अजून द्यायची नाहीच आहे. तुम्हाला शोध घ्यायचा असेल तर घ्या, नाहीतर नका घेऊ, पण आता मला तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करता येणार नाही आहे असं समृद्धीचे वडील आता स्पष्टपणे अंकुशला बोलतात. कारण त्यांनासुद्धा वाईट तर वाटणारच ना.
त्यांची लाडकी मुलगी समृद्धी हिचं लग्न झाल्यानंतर त्यांना असं वाटतंय की शिवांगीनेच तिला मारलं आहे, कारण शिवांगीलाच रानामध्ये जंगलामध्ये तिथे रंगेहात पकडलेलं असतं, तिच्या तोंडाला रक्त लागलेलं असतं आणि तिनेच वाघाचे कपडे परिधान केलेले असतात. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो कुठल्याही वडिलांचा गैरसमज होईलच आणि म्हणूनच ते नाराज झालेत. आपल्या मुलीला न्याय मिळत नाही आहे म्हणून ते रागवलेत. त्याचबरोबर इथे आता त्यांनी नकार दिलेला असतो की सपोर्ट नाही करणार. त्याचबरोबर इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, कधी कधी गोष्टी आहेत ना आपल्याला इथे खोट्या सांगितल्या जातात आणि आपण सुद्धा त्या गोष्टींवरती विश्वास ठेवत जातो. आपल्याला ती व्यक्ती खरंच बोलते असं वाटत असतं, पण कधी कधी ती खोटंच बोलत असते हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे अबोली. तेव्हा मला असं वाटते की समृद्धी जे काही बोलते ना सगळं खोटं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोलीला रमाचा फोन आलेला असतो. तेव्हा रमा म्हणत असते, अबोली अगं तुम्ही घरी येताय ना. तेव्हा अबोली म्हणते, हो आई येतोय, पण थोडा वेळ लागेल. तेव्हा इकडे रमा म्हणते, अंकुश आहे ना तुझ्याबरोबर. तेव्हा इथे अबोली म्हणते, हो आई, अंकुश सर सुद्धा आहे. तुम्ही एक काम करा, भात लावा, मी भाजी बाहेरूनच घेऊन येते. तेव्हा इकडे रमा म्हणते, नाही नको नको, भाजीसुद्धा मी घरीच बनवते, फक्त तुम्ही दोघेजणं लवकर जेवायला या. कालपासून तुम्ही दोघेजणं जेवला नाही आहेत नीट. त्यानंतरला इकडे अबोली म्हणत असते, सर तुम्ही काय बोलत होता. तेव्हा अंकुश म्हणत होता की मी हेच म्हणत होतो की काही गोष्टी आपल्याला इथे स्पष्टपणे दिसत नाही, पण कदाचित शिवांगीसुद्धा खोटं बोलू शकते. तेव्हा तिच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आधी आपण शोध घेतलेला कधीही चांगला. त्यानंतरला इकडे अबोली म्हणत असते, नाही सर, माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावरती. मी खरं सांगते, तिचा या सगळ्याशी काहीही संबंध नसणार आहे सर. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की ठीक आहे, आपल्याला आता तो खरा गुन्हेगार कोण आहे त्याचासुद्धा मग शोध घ्यावा लागणारच आहे. कारण का तू बघत असशील ना अबोली, मला का त्या शिवांगीवरती संशय येतो आहे. कारण का जेव्हापासून शिवांगी अरेस्ट आहे तेव्हापासून कुठल्याही मुलीचा इथे आता खून झालेला नाही आहे. कुठलीही मुलगी आता मेलेली नाही आहे, तिच्यावरती हल्ला झालेला नाही आहे. म्हणून मला असं वाटतं शिवांगीच खरी गुन्हेगार आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर असं कसं बोलता हो तुम्ही, शिवांगी खरी गुन्हेगार नाही आहे. कारण का जेव्हापासून तिला अरेस्ट झालं आहे ना सर, तेव्हापासून कुठल्या समृद्धी नावाच्या मुलीचं लग्नच झालेलं नाही आहे, कुठल्याच जयसाहेबांच्या मुलीचं लग्नच झालेलं नाही आहे सर. मग कुठल्या मुलीवरती हल्ला का होईल सर. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, हो का. त्यानंतरला इकडे मग कोण ती व्यक्ती असेल. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो अंकुश म्हणत असतो की अबोली, असं वाटतंय की कुणीतरी ना आपला पाठलाग करते, कुणीतरी आपलं बोलणं लपून छपून ऐकते. तेव्हा अबोली म्हणते, कोण सर. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, इथेच कुणीतरी लपून आपल्याकडे बघत होतं. तेव्हा तू एक काम कर अबोली, तू घरी जा, मी जरा बघतो इकडे आजूबाजूला कुणी आहे का. अबोली म्हणते, नाही सर, मी तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार आहे. अंकुश म्हणतो, अबोली प्लीज तू जा घरी, मला थोडं इकडे बघू दे कुणी आहे का, मी लगेच घरी येतोय. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे सर. आणि त्यानंतर इथे अबोली आता निघून आलेली असते आणि अंकुश आपल्या कामाला निघून गेलेला असतो. त्याचबरोबर इकडे आता दरवाजा कुणीतरी नॉक करत असतं. तेव्हा रमा म्हणते, राघू जरा दरवाजा उघड ग, कोण आहे बघ. तेव्हा इकडे दरवाजा उघडण्यासाठी राघू गेलेली असते. तेव्हा तिथे सिरियल किलर आलेला असतो. जो पिवळ्या कोटातला माणूस आहे तो त्या ठिकाणी आलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरती मास्क, त्याला नथ, पुसलेलं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि त्याचबरोबर हातामध्ये करवत घेऊन तो माणूस आलेला असतो राघूला मारण्यासाठी. तेव्हा इकडे त्या व्यक्तीला आता सगळे ढकलत असतात. तेव्हा इकडे राघूला मारायला तो आता करवत पुढे करत असतो. मुंडावळ्या वगैरे त्याने लावलेल्या असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो रमा इथे धाडस दाखवते. त्या सिरियल किलरला बेडरूममध्ये धक्का देऊन बाहेरून कडी लावून घेते आणि रमा आणि राघू कसे बसे दोघेजण स्वतःचा जीव वाचवतात आणि बाहेर अंगणामध्ये येतात. तेव्हा इकडे आता तिथे सुद्धा तो सिरियल किलर येतो आणि राघूला आता इकडे करवतीने मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा राघू हातापाया जोडत असते, त्याला म्हणत असते, प्लीज सोड, मला जाऊ दे. तरीसुद्धा इकडे आता तो सिरियल किलर काही सोडायला तयार नसतो. तेव्हा इकडे सिरियल किलरच्या समोर आता हातापाया जोडत असताना सुद्धा तो इकडे त्या दोघींना मारण्याचा प्रयत्न करतच असतो. तेव्हा इकडे आता कसा बसा इथे रमा पुन्हा तिथे येते. रमाला धक्का दिलेला असतो, तिच्या डोक्याला लागलेलं असतं, पण तरीसुद्धा आपल्या मुलीला
इथे प्रोटेक्ट करण्यासाठी ती पुढे येते. पुन्हा ती तिथे जाऊन त्या सिरियल किलरला धक्का देते, त्याला ती बाजूला करते आणि बेडरूमची कडी लावून ती आता बाहेर पळून आलेली असते. तरी ते हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये तो सिरियल किलर त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे कशी तरी आता राघू आणि रमा दोघेजण वाचलेले असतात. दोघीही जणी बाहेर येतात आणि सगळ्यांजवळ मदत मागत असतात. पण कुणीही इथे त्यांची मदत करायला तयारच नसतं. प्रेक्षकांनो, सगळेजण येतात आणि इथे त्यांचं बोलणं ऐकून आतमध्ये निघून जात असतात. तेव्हा रमा म्हणत असते की तो माणूस सिरियल किलर आमच्या घरामध्ये आलेला आहे, चला जरा मदतीला चला. तेव्हा इकडे काकू म्हणतात की आम्हाला काय करायचं आहे, आम्ही नाही येणार. कारण सगळ्यांनी त्यांच्या घराला आता वालीत टाकलेलं असतं, एका बाजूला टाकलेलं असतं आणि कुणीही त्यांची मदत करायची नाही असं सुद्धा सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता राघूसुद्धा त्या काकांना म्हणत असते की प्लीज आमची मदत करायला चला, प्लीज तो माणूस आम्हाला मारायला आला, आमची मदत करा. पण कुणीही त्यांची मदत करायला तयारच नसतं. त्यामुळे इथे आता अबोली आलेली असते. प्रेक्षकांनो, अबोली वेळेवरती आलेली असते. तेव्हा इकडे अबोली म्हणते, काय झालं आई, काय झालं राघू? तेव्हा राघोली म्हणते, अगं वहिनी, तो सिरियल किलर आलाय गं, तो आमच्यावरती अटॅक करत होता. तेव्हा इकडे अबोली म्हणते, ठीक आहे, तुम्ही दोघीजणी घाबरू नका, मी बघते मी बघते. तेव्हा रमा म्हणत असते, नाही राघू, अगं राघू थांबव अबोलीला, अबोली तू जाऊ नकोस, अगं तो सिरियल किलर खूपच डेंजरस आहे, त्याच्या हातामध्ये करवत आहे, तो तुलासुद्धा काहीतरी दुखापत करू शकतो, प्लीज तू पुढे जाऊ नकोस. तरीसुद्धा इथे अबोली म्हणते, आई राघू तुम्ही थांबा, मला बघू तर द्या त्या सिरियल किलरला. तेव्हा इकडे अबोली धाडस करत असते. नक्की तो सिरियल किलर कोण आहे ते तिला बघायचं असतं, वाघाच्या वेशातला माणूस की पिवळ्या कोटातला माणूस. त्याचबरोबर इथे अबोली आता आलेली असते. बेडरूमचा दरवाजा ती उघडते आणि म्हणते, कोण आहे इकडे, कोण आहे इकडे? तेव्हा इकडे आता अबोली त्या सिरियल किलरला शोधण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ती आता खिडकीजवळ जाते आणि खिडकीला धक्का देते आणि म्हणते, कोण आहे इकडे, कोण आहे? सिरियल किलर आता लपून बसलेला असतो. बेडरूममध्ये बंद केल्यानंतर तो स्वतःच बाहेर पळून गेलेला असतो. त्याचबरोबर इथे अबोली आता घाबरतच ती खिडकीला दुसराही धक्का देते आणि म्हणते, कोण इथे लपून बसले, बाहेर या, हिम्मत असेल तर बाहेर या. तेवढ्यातच इथे सिरियल किलर हातामध्ये करवत घेऊन अबोलीला सुद्धा आता घाबरवत असतो. अबोली म्हणते, करवत खाली कर, हात खाली कर, सांगते ना, हात खाली कर, तुझी हिम्मत कशी झाली आमच्या घरी यायची? तेव्हा इकडे आता सिरियल किलरला सुद्धा अबोली त्याची हिम्मत कशी झाली हे विचारत असतानाच तिथे आता अंकुशची एंट्री झालेली असते. अंकुश म्हणतो, ये चल, आताच्या आता इकडे ये, आताच्या आता इकडे ये, करवत हातातली टाक. तेव्हा तो सिरियल किलर पळून जात असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अंकुश त्याच्या मागे खिडकीतूनच उडी मारून त्याच्या मागे धावत जातो. कारण का इकडे आता अबोलीने अंकुशला सांगितलेलं असतं की सर, हा तोच सिरियल किलर आहे जो मुलींना मारतो आणि त्यांना किडनॅप करून घेऊन जातो आणि मग वाघाच्या ताब्यामध्ये देतो. तेव्हा इकडे अंकुश त्याच्या मागे लगेचच धावत पळत गेलेला असतो त्याला पकडण्यासाठी, कारण तो खूपच जास्त डेंजरस असतो. तेवढ्यातच तिथे मनवा आलेली असते. मनवाने सुद्धा आता विचारलेलं असतं की काय झालं. तेव्हा घडलेला प्रकार इकडे आता मनवाला अबोली सांगते. तेवढ्यातच तो सिरियल किलर आता सगळ्यांच्या समोर आलेला असतो. तेव्हा इथे अबोलीने आधीच राघूला सांगितलेलं असतं की अंकुश सरांना आणि क्रिशला फोन कर, कुणीतरी लवकरात लवकर इथे येतील. तेव्हा राघू अंकुश आणि क्रिश दोघांनाही फोन करते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे सिरियल किलर आता अंगणामध्ये सगळ्यांच्या समोर आलेला असतो. तेव्हा अबोली म्हणते, इथे आत्ताच्या आता थांब, कुठे जातोयस तू? दोन्ही बाजूने क्रिश आणि अंकुश या दोघांनी त्याला घेरलेलं असतं. सिरियल किलरला पळून जायला सुद्धा जागा नसते. तेव्हा अंकुशने त्याला धक्का देऊन खाली पाडलेलं असतं. अबोली म्हणते, कोण आहेस तू? करवत बाजूला ठेव, कोण आहेस तू? तेव्हा इकडे त्याच्या तोंडाचा जो मास्क असतो तो सुद्धा अबोली आता काढते आणि बाजूला टाकते. तेव्हा अंकुश म्हणतो, हा तोच मास्कवाला आहे जो मुलींना किडनॅप करून घेऊन जातो आणि वाघाच्या तावडीमध्ये देतो. हा तोच सिरियल किलर आहे, मास्कवाला. तेव्हा इथे त्याच्या तोंडाला मास्क असतो, नथ असते, पुसलेलं कुंकू, गळ्यामध्ये मंगळसूत्र, त्याचबरोबर मुंडावळ्या, हे सगळंच असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता तोंडाचा मास्क काढून अबोली बाजूला टाकते आणि तरीसुद्धा त्याने एक अजून एक मास्क तोंडाला लावलेला असतो. तो काळ्या कलरचा असतो आणि तो पूर्णपणे तोंड त्याचं कवर करून घेतलेलं असतं, फक्त डोळे दिसत असतात.
तेव्हा अबोली तोंडाचा मांससुद्धा बाजूला करते. तेव्हा तो दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वराज असतो. आणि जेव्हा तोंडाचा मास्क बाजूला केल्यानंतर स्वराज सगळ्यांना दिसतो, तेव्हा इथे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तिथे स्वराज हा आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, स्वराजचा कोटसुद्धा माखलेला असतो, पूर्णपणे मातीने खराब झालेला असतो आणि त्याचा मांससुद्धा. तेव्हा इकडे आता स्वराजला बघितल्यानंतर राघू म्हणते, स्वराज, अरे तू इथे काय करतोयस? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इकडे आता स्वराजला पकडल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतलेली असते. तेव्हा प्रत्येक समृद्धी नावाची जी मुलगी असते तिच्या फोटोला काठ असते आणि जज साहेबांच्या सुद्धा मुलींच्या फोटोला इथे काठ असते. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की सर, म्हणजे स्वराजच्या घराची झडती घेताना हे सगळं तिथे सापडलेलं आहे. म्हणजे अगदी समृद्धी नावाच्या प्रत्येक मुलीच्या फोटोला काठ आहे आणि सिरियल किलरचे कपडेसुद्धा त्याच्या इथे सापडलेले असतात.